नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। पालक ही अशी भाजी आहे ना की ते लहान सोडाच तर मोठेसुद्धा आवडीने खात नाहीत। पण पालकापासूनच तयार होणारं चमचमीत चविष्ट असं पालक पनीर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। हे चवीला अगदी भन्नाट होईल आणि सोबतच पालक पनीर केल्यावर जेव्हा पनीर खाल्लं जातं आणि ग्रेव्ही तशीच ठेवली जाते ना, तसं अजिबात नाही होणार। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व ही ग्रेव्ही चाटून पुसून खातील। तर तुम्हाला ही अशी चविष्ट पालक पनीरची रेसिपी बनवायची असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चविष्ट असं पालक पनीर बनवण्याकरिता सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पाणी उकळायला ठेवायचं आणि एक अर्धा जुडी पालक स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये घालायची आहे। लक्षात ठेवा, पालक पनीर बनवताना आपल्याला फक्त पालकाची पाने यूज करायची आहेत, त्याच्यात देठ यूज करायची नाही। कारण फक्त जर आपण पालकाची पाने घेतली ना तर आपल्या पनीरला कलर खूप छान येतो। आता 2 मिनिटांसाठी हे पालक आपण पाण्यामध्ये उकळून घेऊ। 2 मिनिटांमध्ये हे पालक व्यवस्थित शिजून तयार होतं। आता याला यापेक्षा जास्त शिजवायचं नाही। आता तयार पालक ना आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता, एका मी कटोऱ्यामध्ये बर्फाचे खडे टाकून घेतलेत आणि त्यामध्ये आपल्याला हे पालक टाकायचे, जेणेकरून काय होतं, त्याची कुकिंग प्रोसेस असते ना ती थांबते आणि पालक जास्त डार्क होत नाही आणि आपल्या ग्रेव्हीला छान हिरवागार असा टेक्स्चर येतो। आता पालक थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं, इथे मी 10 ते 12 काजू 1 तासभर पाण्यात भिजवत ठेवले होते। आता ते मिक्सरमध्ये घालायचे आणि बारीक वाटून घ्यायचे। या पद्धतीने बारीक अशी प्युरी आपल्याला करून घ्यायची आहे। आता ही प्युरी एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि मिक्सरचं भांडं न भरवता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या। सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा देखील चिरून घालायचा आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची। सर्व जिन्नस मिक्सरला बारीक असे फिरवून घ्यायचे। इथे आपलं भाजीसाठी लागणारं वाटण बनवून तयार आहे, ते देखील एका वाटीमध्ये काढून घेऊया। आता आपण जे पालक ब्लँच करून घेतलं होतं ना त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घ्यायचं आणि पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि हे पालक पाणी न घालता आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। पालकची मस्त अशी हिरवीगार प्युरी बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता ही देखील एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मस्त असं चमचमीत पालक पनीर बनवायला सुरुवात करू। तर पालक पनीर बनवण्याकरिता सर्वप्रथम एका कढईमध्ये घ्यायचं आहे 2 मोठे चमचे तेल, त्यामध्ये जाणार 2 मोठे चमचे तूप। तुपामुळे फ्लेवर खूप जबरदस्त येतो, तर नक्कीच घाला। आता मी यामध्ये फक्त एक अर्धा चमचा जिरे घालणार आहे। कुठलाही खडा मसाला मी या व्यतिरिक्त घालणार नाही, कारण ते पालक पनीरमध्ये तेवढं चांगलं लागत नाही। आता आपण जो कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली होती ना ती घालायची। पेस्ट अशी ओली असते त्यामुळे ते तेलामध्ये खूपच उडते, पण थोडंसं त्याला झाकून ठेवायचं म्हणजे ते उडणार नाही। यासोबतच 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट देखील मी घालणार आहे। आता सर्व जिन्नस आपले कच्चे आहेत, याकरिता मंद आचेवरती एक 4 ते 5 मिनिटे सहज लागतात। ही भाजी आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायची आहे। मंद आचेवरती शिजवली म्हणजे आपल्या मसाल्याचा कच्चापणा निघून जातो। मसाला मस्त फ्राय झालेला आहे। आता इथे आपल्याला प्रत्येकी 1 चमचा गरम मसाला, धनेपूड, लाल मिरची आणि एक अर्धा चमचा हळद यामध्ये घालायची आहे। मसाले घालून थोडंसं पाणी घालून मंद आचेवरती एक 5 ते 6 मिनिटे परत एकदा आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला आपण जेवढा चांगला भाजू ना तेवढेच आपल्या या ग्रेव्हीला चव खूप छान येते। एक 5 मिनिटे मसाला मस्त असं भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला 2 चमचे घट्ट दही यामध्ये घालायचं आहे। दही आपल्याला आंबट यूज करायचे नाही, फ्रेश दही आपल्याला यामध्ये यूज करायचे। दही घालून मंद आचेवरती मसाला मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त असा मसाला फ्राय झालेला आहे, त्याला तेल सुटायला लागलेलं आहे। आता या स्टेजवरती 1 चमचाभर कसुरी मेथी हातावरती क्रश करून घालायची आणि सोबतच आपण जी काजूची पेस्ट केलेली होती ना ती देखील घालूया। मस्त एकत्रित करून घेऊ आणि आणखी 2 ते 3 मिनिटांसाठी ही प्युरी आपण शिजवून घेऊ। हॉटेलमधली भाजी ना आपल्याला चवीला खूप छान लागते, कारण त्यांनी ते मसाले खूप वेळ असे भाजलेले राहतात। जर तुम्हाला ही हॉटेलसारखी भाजी घरच्या घरी बनवायची असेल ना तर तुम्ही जेवढे ते मसाले छान भाजाल तेवढीच ती भाजी छान होते। काजू घालून 5 मिनिटे भाजी शिजवून घेतलेली आहे। आता या स्टेजवरती आपण तयार करून घेतलेली पालकाची प्युरी घालायची आहे। आता पालकाची प्युरी घातल्यानंतर जास्त वेळ भाजी शिजवायची नाही, फक्त एक 5 मिनिटाकरिता थोडासा पालकाचा कच्चापणा जाण्यासाठी हे मी भाजी शिजवून घेणार आहे।
5 मिनिटे झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण पनीरचे क्यूब फ्राय करून घेऊ. तर इथे मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन तेल छान गरम करून घेतलं आहे. आता त्यामध्ये छोटे छोटे कट केलेले पनीरचे क्यूब ठेवायचे. इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलं आहे. आता हे पनीरचे क्यूब आपल्याला मध्यम आचेवर मस्त असे खरपूस तळून घ्यायचेत. आपण पालक पनीरमध्ये कच्चं देखील पनीर वापरू शकतो, पण काय होतं त्याच्याने ते पनीर आपल्या पालक पनीरमध्ये विरघळतं. तर थोडंसं त्याला फ्राय करून घ्यायचं, म्हणजे चवही छान लागते आणि त्याचा टेक्स्चर देखील पालक पनीरमध्ये कायम राहतो. पनीर जास्त तळायचं नाही. पनीर हलकंसं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे पनीर काढून घेऊया. एक 5 मिनिटामध्ये इथे आपली भाजी देखील व्यवस्थित शिजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. झाकून ही भाजी शिजवायची, म्हणजे पालक अंगावर उडत नाही. आता यामध्ये तळलेले पनीर घालूया आणि इथे मी अर्धी वाटी फ्रेश मलाई यूज केलेली आहे. तुम्ही हवं असल्यास बाजारामधली विकतची मलाई देखील यूज करू शकता. सर्व जिन्नस व्यवस्थित अशी कालून घ्यायचे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ. मीठ मी आतापर्यंत घातलंच नाही, कारण जर मीठ आपण सुरुवातीला घातलं ना तर भाजीला आपल्याला थोडासा काळवटपणा येतो. तर मीठ सर्वात शेवटी घालायचं. झाकण ठेवायचं. फक्त 2 मिनिटाकरिता ही भाजी शिजवून घ्यायची. पनीर घातल्यावर जास्त वेळ भाजी शिजवायची नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता 2 मिनिटामध्ये इथे आपली चविष्ट पालक पनीरची भाजी बनून तयार होते. पण हॉटेलसारखी भाजी हवी असेल तर तडका तर बनतोच. तर काय करायचं, एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. मी पनीर तळलेलंच तेल घेतलं आहे. त्यामध्ये एक सुकी लाल मिरची घालायची आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची, कारण त्याने कलर खूप छान येतो. आता इथे आपला तडका बनून तयार आहे. या तडक्यामध्ये मी दुसरं काहीच घालणार नाही. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये लसूण घालू शकता. आता हा गरमागरम तडका पालकाच्या भाजीवरती म्हणजे पालक पनीरवरती घालायचा आणि मस्त असा एकत्रित करायचा. आता इथे आपली ढाबा स्टाईल चविष्ट अशी पालक पनीरची भाजी बनून तयार आहे. गरमागरम पोळी, फुलका, नान सोबत एन्जॉय करा. चवीला अगदी जबरदस्त लागते. तुम्ही एक वेळ ही भाजी माझ्या पद्धतीने करून बघितली ना तर नक्कीच परत परत कराल. तर ही भाजी नक्की ट्राय करा. कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद. बाय बाय.